साष्टांग दंडवत। अशी शक्ती आपल्या सर्वांना बलिदान हो आणि तळागाळातल्या माणसाला सुद्धा हा निरोप जाऊन त्याची ही शक्ती त्याची ऊर्जा वाढल्याशिवाय राहणार नाही। वेगळ्या विदर्भाची संकल्पना गेली अनेक वर्षापासून आपल्या कानावर पडते, परंतु त्याचं अजून धगधग होणारं जे वातावरण आहे ते निर्माण झालं नाही। ते आदरणीय आमचे विदर्भ जनआंदोलन समितीचे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामनरावजी जगताप यांच्या जन आंदोलन समितीने हा सर्व विदर्भ राज्य घेतल्याशिवाय राहत नाही असा करू किंवा मरू असा संकल्प केलेला आहे। विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावामध्ये अगदी नमूद केलेलं आहे की नागपूरसारख्या शहराला राजधानीचा दर्जा असताना उपराजधानी या संयुक्त महाराष्ट्राने केली आणि त्या राज्यांना कुठलाही दर्जा नसताना त्यांना वेगळं राज्य देण्यात आलं। ही दोन आपण तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। आणि आपल्या महाराष्ट्राचं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आपल्या उपराजधानीत होते आणि विदर्भाचा नामलेश घेतल्या जात आहे। ते विदर्भातले आमदार त्याचं नामलेश ते नावसुद्धा काढत नाही, हे तुमचं आमचं दुर्दैव आहे। आणि म्हणून याचा धागा पकडून विदर्भ जन आंदोलन समितीने आपल्याला कर्तृत्व पार पाडण्याचा आणि जनसामान्याचा न्याय मिळवण्यासाठी हा उपोषण कार्यक्रम राबवला आणि प्रत्येक माणसाला जागृत होण्यासाठी जन आंदोलन समितीने गावागावामध्ये आता जन आंदोलन पेटेल असा इशाराही दिलेला आहे। आणि म्हणून नागपूरसारख्या ठिकाणी सर्व विधानसभेचे सर्व ऑफिस सर्व बिल्डिंग तयार असताना सुद्धा गेली अनेक वर्षापासून विदर्भ राज्य निर्माण होत नाही। याच्या पाठीमागील कोण काय आहे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे। आपल्या संयमाला काही मर्यादा आहेत। विदर्भवासी लोक आपण संयमी लोक आहोत, विश्वास ठेवणारे लोक आहोत। नाही तर आपल्या विदर्भाला वऱ्हाड आणि सोन्याची करार अशी संकल्पना आपली होती। इतका तो भूप्रदेश सुपीक असताना इथे सर्व गोष्टीचं उपलब्ध असताना तरीसुद्धा त्याला या स्वातंत्र्याच्या अजिबात फायदा नाही आणि म्हणून तो अनुशेष दिवसेंदिवस वाढत चालला। आणि इथे अनेक नैसर्गिक संपत्ती जी आहे त्या संपत्तीच्या खऱ्या अर्थानं आपले हे जे राज्यकर्ते आहेत ते त्याचा फायदा घेत आहेत आणि आपण हे उघड्या डोळ्याने पाहणं सुद्धा एक दुर्दैव आहे। म्हणून सर्वांना आमची अशी विनंती आहे या उपोषणकर्त्यांना आपण पाठिंबा तर दिलाच पाहिजे, परंतु गाव पातळीवर स्वराज्याची निर्मिती जशी महात्मा गांधीने केली त्याच धर्तीवर वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे। म्हणून गाव पातळीवर सर्वांनी हा निरोप दिला पाहिजे, हा कार्यक्रम राबवला पाहिजे। आपल्यामध्ये नांदुऱ्याहून जे आलेले